नमस्कार मित्रांनो, विजन अकॅडमी आपलं स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरतीसाठी जो महत्त्वाचा जी.आर आला आहे तो 5 सप्टेंबर 2024 रोजी, तो म्हणजे कंत्राटी शिक्षक भरती करण्यासंदर्भात. ते 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक भरती केली जाणार आहे असे सांगितले आहे. तर मित्रांनो, या जी.आरमध्ये आता जे काही डी.एड. बी.एड. धारक आहे तर यांच्यासाठी पात्रता काय आहे, निवड प्रक्रिया कशी आहे, त्याचप्रमाणे कशी निवड केली जाणार, तुमचं क्वालिफिकेशन, वय, पात्रता संपूर्ण याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्या जिल्ह्यामध्ये तुमची फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झाली आहे का ते सुद्धा चेक करा. तर मित्रांनो, हे संपूर्ण माहिती आढावा घेऊया. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, संपूर्ण व्हिडिओ पहा. तर मित्रांनो, यामध्ये जो काही 5 सप्टेंबरचा जी.आर निघाला होता, तर मित्रांनो या जी.आरनुसार जे काही डी.एड. बी.एड. धारक आहे तर यांसाठी ही महत्त्वाची सूचना होती. या डी.एड. बी.एड. धारकांमधून निव्वळ कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे असा शासन निर्णय होता दिनांक 5 सप्टेंबर 2024चा. तर मित्रांनो, आता या 5 सप्टेंबर 2024च्या निर्णयानुसार जे काय डी.एड. बी.एड. आपण हे पूर्ण माहिती पाहणार नाही आहोत, तर डायरेक्ट जे काय डी.एड. बी.एड. धारक आहे तर त्यांचं शासन निर्णय स्थानिक स्वराज्य संस्था 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकापैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी.एड. बी.एड. अर्थधारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यास यावी याबाबत सर्वसाधारण तरतुदी पुढीलप्रमाणे विहित करण्यात येत आहेत. तर मित्रांनो, यामध्ये दिलं आहे सेवानिवृत्त शिक्षक. आता आपण सेवानिवृत्त शिक्षकांची माहिती पाहणार नाही, तर डायरेक्ट आपण डी.एड. बी.एड. धारकांसाठी जे काही क्वालिफिकेशन आहे, निकष आहेत तर ते आपण पाहणार आहोत. डी.एड. बी.एड. धारकांसाठी बेरोजगार उमेदवारांसाठी जे काही निकष, नियम, पात्रता आहेत ते आपण पाहूया. मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम पहिले आहे ते म्हणजे सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील. तर मित्रांनो, यामध्ये कमाल आणि किमान वयोमर्यादा ही ठरवण्यात येणार आहे. त्यानुसार फॉर्म भरण्यासाठी आपल्याला त्यामध्ये सूचना येणार आहे. त्यानंतर 2 नंबर सूचना आहे ती म्हणजे डी.एड. बी.एड. अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे, नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळणार नाहीत व अधिकार असणार नाहीत. तर मित्रांनो, जी काही कंत्राटी शिक्षक भरती केली जाणार आहे त्यामध्ये डी.एड. बी.एड. धारकांना संधी दिली जाणार आहे. तर त्यांना कुठलेही जी काही त्यांची शासनाची जी काही सेवा आहे तर यामध्ये कुठल्याही सेवेत सामावून घेतले जाणार नाही. त्यांना कुठेही इतर नियमित शिक्षकाप्रमाणे कुठलेही अधिकार देण्यात येणार नाहीत. त्यानंतर 3 नंबर सूचना आहे ती म्हणजे सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी 1 शैक्षणिक वर्षासाठी असेल, परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल. मित्रांनो, जे काही कंत्राटी शिक्षक घेणार आहे तर यांसाठी ही जे काय कालावधी आहे तर तो 1 वर्षाचा असणार आहे आणि त्यानंतर 1 वर्षाचं मूल्यमापन करून पुढील नियुक्ती किती दिवसासाठी ठेवायची ते सुद्धा ठरवले जाणार आहे यामधून. त्यानंतर पुढे आहे सर्वसाधारण तरतुदी पुढीलप्रमाणे. मित्रांनो, यामध्ये मानधन आहे रुपये 15,000 या मानधन तत्त्वावर शिक्षकाला कंत्राटी पद्धतीने घेण्यात येणार आहे. यामध्ये 2 नंबर वर्षाकाठी 12 रजा देण्यात येणार आहेत या शिक्षकांना, कंत्राटी शिक्षकांना पूर्ण वर्षाकरिता. त्यानंतर 3 कोणत्याही प्रशासकीय अधिकार नसतील. जे निवड झालेले उमेदवार असतील कंत्राटी शिक्षक त्यांना कुठल्याही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेसमध्ये कुठेही त्यांना अधिकार देण्यात येणार नाही. कुठलाही निर्णय घेण्यासाठी त्यांची स्वाक्षरी किंवा इतर महत्त्व यांना असणार नाहीत. कुठलाही अधिकार देण्यात येणार नाहीत. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक असणार आहे. मित्रांनो, जे कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केली जाणार आहे तर त्यांना जिल्हा परिषदेचे जे काही शिक्षणाधिकारी आहेत प्राथमिक यांच्याशी करारनामा केला जाणार आहे. त्यांच्याशी तो कॉन्ट्रॅक्ट बेस केला जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढे आहे तो म्हणजे 5 नंबरला बंधपत्र खामीपत्र. मित्रांनो, जे काही बंधपत्र खामीपत्र आहे घेतले जाणार आहे. नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील या आशयाचे बंधपत्र खामीपत्र घेण्यात यावे. त्याचप्रमाणे निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्तीचे मान्य असल्याबाबतचा तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात
येणार नाही व सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखित कालावधी संपण्यापूर्वी करार पद्धतीवरील सेवा समाप्त केल्यास त्यास हरकत व आक्षेप राहणार नाही याचा देखील उल्लेख करण्यात येण्यात यावा। मित्रांनो, वर्षभरामध्ये तुमच्या जर काही कुठल्याही वेळी करारनामा उल्लेखित कालावधी संपण्यापूर्वी संपुष्टात आणण्याचा किंवा तुमच्या कालावधी संपण्यापूर्वी सुद्धा काढून टाकण्याचा अधिकार हा संपूर्ण जिल्हा परिषदेच्या जे काही शिक्षणाधिकारी आहे यांना असणार आहे। त्यामुळे यामध्ये कुठे अटी शर्ती तसेच इतर कुठल्याही बाबीचा विचार करता ही कंत्राटी बेस आहे। त्यामुळे यामध्ये कुठल्याही शासनाच्या निदर्शन आलं की हे चुकीचे वर्तन आहे किंवा कुठल्याही अटी शर्तीचे भंग होत आहे तर त्यावेळेस अशा वेळेस सदर शिक्षकाला वेळेपूर्वी सुद्धा करारनाम्यातून काढून टाकले जाऊ शकते। त्यानंतर 6 नंबरचा मुद्दा आहे तो म्हणजे अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणे असतील। मित्रांनो, जे काय जिल्हा परिषदेच्या 20 व 20पेक्षा पटसंख्या कमी असलेल्या शाळेमध्ये हे सदर शिक्षक घेतले जाणार आहे तर अशा यांना इतर नियमित शिक्षकाप्रमाणे तासिका घ्यावी लागणार आहे, संपूर्ण कामकाज हे करावे लागणार आहे। मात्र यांचा रोल हा गौण असणार आहे। यांना कुठलेही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय अधिकार असणार नाहीत, कुठलेही निर्णय घेण्याचे अधिकार असणार नाहीत। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सक्षम प्राधिकारी नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचा अधिकार असणार आहे। मित्रांनो, जर प्रशासनाला असं वाटलं की सदर नियुक्ती नको आहे तर अशा वेळेस कुठल्याही क्षणाला ते नियुक्ती रद्द करू शकतात, सदर करारनामा मोडू शकतात आणि सदर शिक्षकाला या कंत्राटी तत्वावर काढूनही टाकू शकतात। त्यामुळे सर्व अधिकार हे त्यांच्याकडे असणार आहेत, त्यावर कुठलेही ऑब्जेक्शन घेता येणार नाही। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे करार पद्धतीने नियुक्त करवायच्या शिक्षक शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्यास, प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडून आवश्यक क्षमता नसल्यास, निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात यावी। मित्रांनो, जर जे काही कंत्राटी तत्वावर घेणारा उमेदवार येणार आहे तर तो अनफिट असेल, शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या अनफिट असेल तर अशा वेळेस त्याला सदर नियुक्तीसाठी घेतले जाणार नाही। अशा वेळी त्याची जर चुकून निवड झाली तर त्याला सुद्धा सेवेतून काढून टाकले जाऊ शकते। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे, माहिती व आधार सामग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक आहे। मित्रांनो, जे काही नियुक्ती केली जाणार आहे कंत्राटी शिक्षक तर यांना शाळेमधील गोपनीय माहिती, अहवाल, त्याचप्रमाणे इतर माहिती ही याची गोपनीयता पाळणे महत्त्वाचे असणार आहे। त्यांना कुठल्याही या गोष्टी बाहेर लिकेज किंवा सार्वजनिक करता येणार नाही, त्याबाबतसुद्धा या शिक्षकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, खालचा मुद्दा आहे करार पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपवलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधी पूर्ण करणे आवश्यक राहील। त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेल्या प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील। सदर मूल्यमापनात कंत्राटी शिक्षकांचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कंत्राटी तत्वावरील सेवा समाप्त करण्यात येईल। मित्रांनो, जे काही कंत्राटी शिक्षक नियुक्ती केले जाणार आहे तर त्यांचे मूल्यमापन घेतले जाणार आहे, वेळोवेळी त्यांचे फॉलोअप्स घेतले जाणार आहेत, त्यांचे योग्य वर्तन आहे का, अध्यापन योग्य आहे का, शाळेतील कामकाज सर्व व्यवस्थित आहे का हे चेक केले जाणार आहे। आणि जर अशा अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की चुकीचे वर्तन आहे किंवा अध्यापन व्यवस्थित नाही, चुकीचे वर्तन शाळेमध्ये आहे तर अशा वेळेस सदर शिक्षकाला बडतर्फ केले जाऊ शकते, कंत्राटी पदावरून काढून टाकले जाऊ शकते। त्याचा संपूर्ण अधिकार हा प्रशासनाला असणार आहे, जिल्हा परिषद। त्यानंतर मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे शाळेची पटसंख्या 20पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या सेवानिवृत्त किंवा शिक्षक व DED BED धारक अर्हताधारक कंत्राटी शिक्षकाची सेवा समाप्त नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील। नियमित शिक्षकाची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा संपुष्टात येईल। मित्रांनो, 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत जर अशा शिक्षकाची निवड झाल्यानंतर सदर पटसंख्या ही वाढली तर अशा वेळेस जो नियमित शिक्षक त्या शाळेवर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक राहणार आहे। ज्यावेळेस नवीन नियुक्त शिक्षक येतील नियमित तेव्हा अशा कंत्राटी शिक्षकाची सेवा समाप्त करण्यात आल्याचे घोषित करण्यात येईल। त्यानंतर मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे
करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपविलेली सेवा पार पाडण्यात कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी. मित्रांनो, जे शिक्षक कंत्राटी तत्त्वावर घेतले जाणार आहेत तर त्यांनी त्यांचा इतर कुठलाही व्यवसाय नसावा, कोणत्याही एखाद्या भांडवली किंवा भागीदारी व्यवसायात गुंतलेला नसावा, जेणेकरून शाळेच्या कामकाजावर त्याचा परिणाम होईल, व्यत्यय येईल. तर अशा इतर कुठल्याही व्यवसायात गुंतलेला नसावा असे सुद्धा करारनाम्यात मुद्दा आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढे मुद्दा आहे, ज्या 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत 2 नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाची प्राधान्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशनाने बदली करण्यात यावी. यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी. जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्याची इच्छुक असतील तर त्यांची सेवाज्येष्ठता शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे. तसेच दोन्ही बदलीने जाण्यास इच्छुक असेल तर सेवाज्येष्ठतेनुसार ही घेण्यात येणार आहे. नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी. त्यानंतर तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली करण्यात येऊ नये. मित्रांनो, जर या ठिकाणी ज्या 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या शाळेतील शिक्षक आहे तर त्यांची बदली करायची असल्यास अशा वेळी त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार जो वय जास्त आहे त्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर जे ज्येष्ठ वयाचं आहे ते अशा शिक्षकाला बदली नको असेल तर त्यापेक्षा कमी वय असलेल्या कनिष्ठ सेवाज्येष्ठतेनुसार सदर शिक्षकाला प्राधान्य देण्यात येईल. तर अशा वेळी त्यांच्या बदली प्रक्रिया ही आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकाला लगतचे नियंत्रण केंद्र प्रमुखाचे असेल. त्यानंतर गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे नियंत्रण असेल. सदर शिक्षकावर मित्रांनो, जी जवळची केंद्र शाळा आहे तर त्या केंद्र शाळेची असणार आहे. त्यानंतर गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती यांचे सुद्धा नियंत्रण असणार आहे. त्यानंतर शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद या सर्वांचे नियंत्रण असणार आहे या शिक्षकावरती. त्यानंतर मित्रांनो, अशा पद्धतीने मित्रांनो ही सर्व नियमावली आहे. सदर शासन निर्णय मित्रांनो, सदर बाबीवर होणारा खर्च मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. सदर शासन निर्णयात तरतुदी केवळ स्थानिक स्वराज्य संस्था शाळांना लागू राहील. अशा पद्धतीने संपूर्ण नियमावली आहे कंत्राटी शिक्षकांसाठी. मित्रांनो, आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये फॉर्म सुरू झाले आहेत. तर आपण आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म कधी सुरू होत आहेत, कधी सुरू झाले आहेत का जाऊन चेक करू शकता. मित्रांनो, तुम्ही जर शहरी भागात असाल तर जिल्हा परिषद ऑफिसमध्ये जाऊन चेक करू शकता, किंवा मित्रांनो तुम्ही ग्रामीण भागात असाल तर जवळच्या पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही स्वतः गट शिक्षण अधिकाऱ्यांना भेटू शकता आणि त्यांना विचारू शकता की अशा पद्धतीची कंत्राटी शिक्षक भरती प्रोसेस आपल्या तालुक्यात सुरू झाली आहे का, हे तुम्ही विचारू शकतात. मित्रांनो, असं व्हायला नको की वेळ निघून जाईल, तुमची शिक्षक भरतीची तारीख हुकून जाईल. तर त्यासाठी मित्रांनो, जवळच्या पंचायत समितीत जाऊन तुम्ही गट शिक्षण अधिकाऱ्यांना संपर्क साधा. अशा पद्धतीची कंत्राटी शिक्षक भरती सुरू झाली आहे का त्यांना तुम्ही विचारू शकता. सुरू झाली असेल तर फॉर्म लगेच भरू द्या. तुम्हाला जवळची शाळा मिळू शकते. कंत्राटी एक पद्धतीने तुम्हाला अनुभवसुद्धा मिळू शकतो शिक्षकाचा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने नोटिफिकेशन होती. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.